नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लोटे गौवंश हत्या प्रकरणी आणखी दोघे चौकशीसाठी ताब्यात। पंढरपूरला जाताना काळाचा घाला, मुंबईच्या 6 भाविकांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील 4घांचा दुर्दैवी मृत्यू। रत्नागिरीत तरुणावर चाकूने हल्ला, पत्रकारांना पेन्शन लागू, शासन निर्णय जाहीर आणि राज्यातील 264 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर। आता पाहूया सविस्तर वृत्त। लोटे गौवंश हत्या प्रकरणी खेड पोलिसांनी आणखी 2 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। याआधी या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलंय। धामणदेवी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जंगलमय भागात झालेल्या गौवंश हत्या प्रकरणामुळे खेडमधील वातावरण सध्या तणावपूर्ण आहे। याच मुद्द्यावरून 26 जानेवारी रोजी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झालेल्या धुमश्चक्रीमुळे पोलीस आणि आम जनता यांच्यामधील संबंध कमालीचे ताणले गेले। गौवंश हत्या करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात पोलिसांनी आता कारवाई सुरू केली आहे। मात्र ही कारवाई पोलिसांनी आधीच केली असती तर 26 जानेवारी रोजी लोटे येथे घडलेले महाभारत घडलेच नसते, अशी चर्चा आता ऐकू येऊ लागली आहे। सोलापूर पंढरपूर रस्त्यावर पंढरपूर पासून जवळच देगाव येथे एसटी बस आणि मारुती इको मोटरची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मारुती इको मधून प्रवास करणाऱ्या 6 जणांचा मृत्यू झाला। काल सायंकाळी ही दुर्घटना घडली। यातील मृत हे मुंबईच्या घाटकोपर भागात राहणारे होते। देवदर्शनासाठी पंढरपूरकडे जाताना तेथे जवळच त्यांच्यावर काळाने घाला घातला। या अपघातात सुरेश कोकणे आणि त्यांच्या पत्नी सविता कोकणे यांच्यासह त्यांची 2 मुले सचिन आणि आर्यन अशा एकाच कुटुंबातील 14 जणांचा जीव गमवावा लागलाय। याशिवाय त्यांच्या सोबतच्या प्रथम सावंत आणि श्रद्धा सावंत हे देखील या भीषण अपघातात मृत्युमुखी पडले। धनश्री सावंत ही जखमी झाली। कोकणे आणि सावंत कुटुंबीय पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मारुती इको मोटारीतून येत होते। पंढरपूर जवळच आले असताना समोरून येणाऱ्या एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक बसली। रिक्षाच्या ऑइलमध्ये पाणी ओतल्याच्या रागातून झालेल्या वादाचं रूपांतर गंभीर हल्ल्यामध्ये झालं। रागाच्या भरात एका तरुणानं दुसऱ्या तरुणाच्या पोटात चाकू खुपसून हल्ला केला। ही रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथे घडलेली घटना आहे। आदित्य चव्हाण असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। अमोल झगडे आणि आदित्य चव्हाण या दोघांमध्ये बंदर रोड येथे वाद झाला। रिक्षाच्या ऑइलमध्ये पाणी ओतल्याचा गैरसमज करत अमोल झगडेने आदित्यला घराबाहेर बोलवून घेतलं। त्याला ठार मारेन अशी धमकी देताना चाकू आदित्यच्या पोटात खुपसला। आदित्यने प्रतिकार करताच अमोलने आदित्यच्या हातावर चाकूने वार केला। रत्नागिरी पोलीस ठाण्यामध्ये आदित्यने त्याच्यावर झालेल्या हल्ल्याची फिर्याद दाखल केली आहे। शहर पोलिसांनी अमोल झगडेला अटक केली आहे। महाराष्ट्रातील पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेखाली पेन्शन सुरू करण्यात आली आहे। सामान्य प्रशासन विभागानं 2 फेब्रुवारी रोजी शासन आदेश जाहीर केला आहे। पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्यासंदर्भातील मागणी विविध पत्रकार संघटना, लोकप्रतिनिधी, विधानमंडळ सदस्य यांच्याकडून शासनाकडे वारंवार करण्यात येत होती। प्रसिद्धी माध्यमे हा भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या लोकोपयोगी योजना जाहीर करतं त्याची व्यापक प्रचार आणि प्रसिद्धीचं कामकाज माध्यम आणि त्यामध्ये काम करणारे पत्रकार निरपेक्ष भावनेने करीत असतात। त्यामुळे राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी पत्रकार सन्मान योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार पत्रकारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनेच्या विश्वस्त मंडळामार्फत ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। राज्यातील 264 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्यासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहे। या निवडणुकांसाठीचं मतदान 24 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे। मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीसाठीचा हा निवडणूक कार्यक्रम आहे। या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत। रायगड जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायती, रत्नागिरीमधील 40, सिंधुदुर्गामधील 1 अशा कोकण विभागातील 131 ग्रामपंचायतींचा समावेश आहे। मोरवंडे महिला वर्गाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी उपस्थित महिलांना लवेल येथील SM गद्रे यांनी मातृप्रबोधन मार्गदर्शन केलं। हळदी कुंकू कार्यक्रमादरम्यान महिलांनी विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं।
यामध्ये प्रामुख्याने संगीत खुर्ची, बादलीत बॉल टाकणे यासह अन्य फनी गेम्सचा समावेश होता। यावेळी घेण्यात आलेल्या उखाणा स्पर्धेच्या विजेत्या महिलेला पैठणी देऊन सन्मानित करण्यात आलं। खेड येथील मैत्रीण लेडीज वेअरच्या वतीनं ही पैठणी देण्यात आली। या कार्यक्रमाला मोरवंडे ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप गावडे, माजी सरपंच किशोर गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका शेलार मोरे आणि जांभुर्डे मोरवंडे केंद्रशाळेच्या उपशिक्षिका ऋतुजा चांदिवडे यांनी या स्पर्धेचं नेटकं नियोजन केलं होतं। आणि राजेंद्र गडकरांच्या जीवावर मी भरला हिरवा तुला प्रवीण कोतेरे, गंतनी दत्ता 2 वाट्या सासर माहेरची खून, प्रवीण रावांचं नाव घेते कोतेऱ्यांची सून। कोणाच्या मंगलसूत्रात हिरेमोती वाजले, विजयवर्धनांच्या जीवासाठी आईबाप पडले, त्यावर लावलं मोठी राजेंद्रराव माझे पती, रिया त्यांची सौभाग्यवती। गावाची पोळी, गावाची लेक, कुणाची सत्कारांची सून, कुणाची जाधवांची, जाधवांच्या घरी काय काय करी चौघी नारी स्वयंपाक। तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल येथे सोमवार दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 2:30 ते 5 या वेळेत हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये दुपारी 2:30 ते 3 फनी गेम करिता नाव नोंदणी, दुपारी 3 ते 3:30 सौ मीनल आमरे यांचं महिलांच्या समस्या या संदर्भात व्याख्यान, दुपारी 3:30 ते 4 हळदी कुंकू, सायंकाळी 4 ते 5 फनी गेम्स आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। प्रत्येक खेळातील विजेत्या स्पर्धकाला पैठणी बक्षीस देण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला वेरळ जांभुर्डेच्या सरपंच सौ मनस्वी भोसले, सौ सायली कदम, सौ वैभवी खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। तर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय। खेड जेसीस, जेसीआय दिशा आणि खेड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी कॅन्सर दिनानिमित्त सायंकाळी 4 वाजता महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर मार्गदर्शन शिबिर डॉक्टर सुवर्णा पाटील आणि टीम डेरवण हॉस्पिटल यांच्या मार्फत खेड नगरपालिका हॉल येथे आयोजित करण्यात आले। तरी सर्व सभासदांनी उपस्थित राहावं ही विनंती जेसीआय खेडचे अध्यक्ष जेसी प्रियेश तलाठी, सेक्रेटरी अभिषेक पाटणे, प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर विक्रांत पाटील यांनी केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालगड पंचायत समिती गट आयोजित चिंचाळी येथे भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ भव्य दुचाकी रॅली काढून आणि डॉक्टर आंबेडकर स्तंभाला हार घालून श्रीफळ वाढवून करण्यात आला। सदरवेळी दापोली मंडणगड खेडचे लोकप्रिय आमदार संजयराव कदम, जिल्हा उपाध्यक्ष अजय बिरवटकर, पंचायत समिती सभापती राजेश गुजर, उपसभापती दीपक खळे, जिल्हा परिषद सदस्या नेहा जाधव, पालगड गण अध्यक्ष संतोष चव्हाण, पालगड युवक अध्यक्ष प्रमोद चव्हाण, नितीन शेठ धारिया, सातेरे जामके सरपंच उज्ज्वला बडबे, गोंधळेकरवाडी सरपंच मालती जाधव, उपसरपंच संपत जाधव, सरपंच मुगीज प्रकाश चोरवणे, शिरखल सरपंच प्रणिता खैरे, उपसरपंच अश्विनी सुतार, शिरसाडी सरपंच भारती गमरे, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ आणि खेड जेसीस यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 3 फेब्रुवारी सकाळी 8 वाजता मराठी शाळा क्रमांक 2 शिवतर रोड येथून ज्येष्ठ नागरिक सभासदांच्या चालण्याच्या स्पर्धा 3 गटात आयोजित करण्यात आल्या होत्या। पुरुष महिला वय गट 61 ते 70, गट 71 ते 80 आणि गट 81 ते 90 अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। सदर स्पर्धेचं उद्घाटन खेड नगरीचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून करण्यात आलं। यावेळी संघाचे अध्यक्ष आबासाहेब निकम, उपाध्यक्ष किशोर गुहागरकर, उपाध्यक्षा उज्ज्वला पाटणे, सचिव राजन दांडेकर, सहसचिव इक्बाल फकी, कार्यकारिणी सदस्य ओके जाधव, डीपी कांबळे, पडावे, प्रकाश वैद्य, अलका विंचू, अशोक गुजर आणि इतर स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड जेसीसच्या वतीने अनुक्रमांक 1 ते 3 विजेत्यांना भेट देऊन त्यांना गौरवण्यात आलं, तर संघाच्या वतीने भेटवस्तू संघाच्या वर्धापन दिनी देण्याचं सांगण्यात आलं। खेड जेसीसचे अध्यक्ष प्रियेश तलाठी, सेक्रेटरी अभिषेक पाटणे, जलाल राजपूरकर, अनिल मोरे, दीपक नलावडे, त्यांचे सर्व पदाधिकारी मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धेत एकूण 36 स्पर्धकांनी सहभाग घेतला। खेड काउन्सिल फाउंडेशनची सर्वसाधारण सभा दिनांक 1 फेब्रुवारी 2019 रोजी विश्रामगृह खेड येथे आयोजित करण्यात आली होती। सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यामध्ये अध्यक्ष म्हणून नजीर फिरफिरे, उपाध्यक्ष मुक्तार कावलेकर, मौलाना तुफेल अहमद,
सचिव नूर मोहम्मद चौगुले, सहसचिव अब्दुल्ला वावघरकर, खजिनदार सैफ चौगुले, सहखजिनदार तजमुल बेग, तर सदस्य म्हणून परवेज महाडिक, फारुक मणियार, अब्दुल्ला चौगुले, इस्माईल महाडिक, बशीर हमदुले, खलील ढोकळे, वहाब सैन, औरव खतीब, सल्लागार म्हणून मनसूर मुकादम, शब्बीर तांबे, कय्यूम नाडकर, सिराज पटेल, दाऊद कादरी, मुस्तफा कादरी यांची निवड करण्यात आली. युवा सेना कोर कमिटीचे राज्य कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दिनांक 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान महाडनाका येथील गोळीबार मैदानात ही स्पर्धा खेळवली जाणार असून या स्पर्धेच्या विजेत्या संघास 1,21,121 रुपये, तर उपविजेत्या संघाला 66,666 रुपये रोख आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विभाग प्रमुख संदीप कांबळे, माजी नगरसेवक शशी मोरे, माजी नगरसेवक प्रसाद शिगवण, साजिद तळवळकर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन तालुका प्रमुख राजा बेलोसे आणि शहर प्रमुख निकेतन पाटणे यांनी केलंय. तालुक्यातील फुरुस वळसोंडा येथे मृतावस्थेत आढळून आलेल्या अजगर प्रकरणाचा तपास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. एकाच ठिकाणी 7 अजगरांना कुणी मारलं हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी यामागचं सत्य लवकरच शोधून काढलं जाईल असा विश्वास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा प्रकार उघडकीस आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमिनीत दफन केलेल्या या 7ही मृत अजगरांना ताब्यात घेतलं. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 7ही मृत अजगरांचं शवविच्छेदन करण्यात आलं. ही घटना अतिशय गंभीर असल्यानं या प्रकरणामागील सत्य आम्ही शोधून काढूच असा विश्वास खेडचे वनपाल अनिल दळवी यांनी व्यक्त केला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे स्थानकावरील अपग्रेडेशनच्या कामामुळे उद्या 4 फेब्रुवारी 3 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान या मार्गावरून धावणाऱ्या 3 एक्सप्रेस गाड्यांचा वेग नियंत्रित करण्यात येणार असल्यानं या गाड्या सुमारे 1 ते 3 तास विलंबाने धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील कामथे आरवली स्थानकादरम्यानच्या सावर्डे स्थानकावरील दुसरी लूप लाईन गाड्यांच्या वाहतुकीकरिता वापरण्यात आणण्यासाठी रेल्वेकडून काम हाती घेण्यात आले. या कामाच्या अंतिम टप्प्यासाठी सोमवार दिनांक 4 रोजी सायंकाळी 3:30 ते 6:30 या वेळेकरिता ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी एर्नाकुलम, अजमेर, मारुसागर एक्सप्रेस कणकवली ते संगमेश्वर रोड स्थानकादरम्यान नियमित वेगाऐवजी 3 तास 10 मिनिटं नियंत्रित वेगाने चालवण्यात येणार आहे. याचबरोबर अमृतसर कोचिवेली एक्सप्रेस कोलाड ते चिपळूण दरम्यान 2 तास, तर मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस कोलाड तसेच चिपळूण स्थानकादरम्यान 1 तास 10 मिनिटं नियंत्रित वेगाने चालवण्यात येणार आहे. दापोली तालुक्यातील हरणे वाघवे परिसरात लागलेल्या वणव्यात लाखोंची वनसंपदा जळून खाक झाली आहे. शुक्रवारी लागलेला वणवा शनिवारी सकाळपर्यंत आटोक्यात आलेला नव्हता. जिल्ह्यात सध्या वणवे लागण्याच्या घटना सुरूच आहेत. गुहागर, चिपळूण पाठोपाठ दापोलीतही वणव्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले. या वणव्यामध्ये जंगली वनसंपदा आणि वन्य प्राण्यांचे मोठे नुकसान होते. दापोली तालुक्यातील हरणे वाघवे परिसरातही शुक्रवारी असाच एक मोठा वणवा लागला. शनिवारी सकाळपर्यंत हा वणवा आटोक्यात आला नव्हता. या वणव्यात आंबा काजूची झाडं जळून नष्ट झाली. त्याचबरोबर या वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदाही जळून खाक झाली आहे. खेड नगर परिषद महिला बाल कल्याण समितीतर्फे खेड नगर परिषद सभागृह येथे रविवार दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी महिला बाल कल्याण समिती सभापती सौ मनीषा निर्मळ, उपसभापती सौ सुरभी धामणसकर यांच्यासह अल्पिका पाटणे, रुपाली खेडेकर, नम्रता वडके, सीमा वडकर या सर्व नगरसेविका आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोटे गोवंश हत्या प्रकरणी आणखी 2 चौकशीसाठी ताब्यात. पंढरपूरला जाताना काळाचा घाला, मुंबईच्या 6 भाविकांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील 4घांचा दुर्दैवी मृत्यू. रत्नागिरीत तरुणावर चाकूने हल्ला. पत्रकारांना पेन्शन लागू, शासन निर्णय जाहीर. आणि राज्यातील 264 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.